नवरात्रीत करा या नियमाचे पालन, देवीची कृपा मिळवा। नवरात्रीमध्ये घट बसवल्यानंतर हलवू नका। देवघरातील देवांना स्नान घालू नका। महिलांनी आयब्रो किंवा केस कापू नका। पुरुषांनी केस दाढी करू नये। एका घरात 2 घट कधीही मांडू नये। ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे। देवीला एकटे सोडून जाऊ नका। कोणत्याही कन्येचा अपमान करू नका। काळे वस्त्र परिधान करू नका। या नियमांचे पालन केल्यास नवरात्रीचे व्रत पूर्ण फळ देते आणि देवीची विशेष कृपा लाभते। सुख समृद्धी शांती लाभो। नवरात्रीमध्ये 9 दिवस करू नका ह्या चुका। नवरात्रीत पाळावयाचे मुख्य नियम म्हणजे मांसाहार, मद्यपान आणि तामसिक अन्न टाळणे। या काळात फळे, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस आणि सात्विक भाज्या खाव्यात। नखे, केस किंवा दाढी कापणे यासारख्या गोष्टी टाळाव्यात, कारण या काळात शरीर आणि मन शुद्ध ठेवले जाते। नवरात्रीमध्ये काय करावे किंवा काय खावे? सात्विक अन्न, फळे, दुग्धजन्य पदार्थ, शेंगा आणि बटाटा, दुधी यासारखी सात्विक भाज्या खाव्यात। उपवासात सेंधव मीठाचा वापर करावा। पाणी, फळांचे रस, दूध, ताक आणि लस्सी प्यावी। जिरे, विलायची, काळी मिरी, लवंग, दालचिनी यासारख्या मसाल्यांचा वापर करू नका। नवरात्रीमध्ये काय टाळावे, काय खाऊ नये? मांसाहार आणि मद्यपान, मांस, अंडी आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे। तामसिक अन्न, जड आणि तामसिक मानले जाणारे पदार्थ खाऊ नयेत। धान्य, डाळी, गहू, तांदूळ, डाळ, शेंगा यासारखे पदार्थ खाऊ नका। मांसाहार, मद्यपान करू नका, कारण त्याच्याने अचानक आजारपण येते। शारीरिक संबंध ठेवू नये, वंशवृद्धीत अडथळे येतात। चामड्याच्या वस्तू वापरू नये, कीर्ती प्रतिष्ठा लयाला जाते। गादीवर, पलंगावर झोपू नये, वैवाहिक अडचणी येतात। घरी आलेल्या व्यक्तीला उपाशी पाठवू नये, कुलदेवी कोपते, दारिद्र्य येते। घरात भांडण तंटा करू नका, घरात लक्ष्मी टिकत नाही। नखे, दाढी, केस कापू नका, अचानक संकट येतात। घरात कचरा घाण ठेवू नका, यामुळे अचानक खर्च वाढतो। सूर्य उगेपर्यंत झोपू नये, प्रगती खुंटते, थांबते। नवरात्रीमध्ये जेव्हापासून घटस्थापना होती तेव्हापासून ही नियमे पाळावे। जय देवी दुर्गा।